काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की 2 ते 3 दिवसात सण येतोय आणि त्या सणासाठी आम्हाला तयार व्हायचंय, म्हणून आम्ही दशक्रियाविधी हा 3ऱ्या दिवशीच करणार. दशक्रियाविधी 10व्या दिवशीच का करतात? अशा व्यक्तीचं जे शरीर आहे ते पूर्णपणे न बनल्यामुळं अपंग म्हणून जन्माला येतो आणि अकालीच मृत्यू होतो. आतापर्यंत आपण प्रत्येक शुभ कार्याला काढलेली मुहूर्त पाहिलेली असतील, पण आजकाल या गोष्टीचा सुद्धा ट्रेंड आहे की दशक्रिया विधीचा सुद्धा मुहूर्त काढला जातो. ऐकण्यासाठी वेगळं वाटतंय, पण काही समाजांमध्ये या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. 10 दिवसाच्या आत जर दशक्रिया विधी होत असेल तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला नकारात्मक जाणवणार आहेत. गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या सूतक निर्णय जे आहेत ते पाळण्यासाठी 10 दिवस सांगितलेले आहेत. 10 दिवसाचं सूतक पूर्ण झाल्यानंतर दशक्रिया विधी करता येतो असं सांगितलं जातं. त्याच्यात 10 दिवस पिंडदान सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशीच्या पिंडदानाने डोकं तयार होतं, दुसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने छाती, पोट, पाठ या अवयवांना बनण्यासाठी सुरुवात होते आणि 10 दिवस पिंडदान झाल्यानंतर म्हणजेच दशक्रिया विधी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्ण शरीर बनतं आणि त्या व्यक्तीला तहान भूक लागण्याची क्षमता प्राप्त होते, जेणेकरून तो पुढील प्रवासासाठी निश्चिंत स्वरूपात जाऊ शकतो. पण आपल्याला या गोष्टीशी काही घेणं देणंच नाही. आपल्याला फक्त वेळ पाहिजे की लवकर काय होतं, लवकर केलं जाईल का? कारण 10 दिवस थांबू शकत नाही आम्ही. काही लोक म्हणतात आम्हाला तेवढा वेळ नाही की तेवढं सुतक आम्ही पाळू शकतो. काही लोकांचं म्हणणं असं असतं की भावकीमध्ये एखादं शुभ कार्य होणार आहे, एखाद्याचा विवाह ठरलेला आहे आणि तो विवाह 10 दिवसाच्या आतच होणार असल्यामुळे आम्ही ते सुतक संपवून लगेच विवाह करतोय. शास्त्रात विवाहासाठी पर्याय ऑलरेडी दिलेला आहे, आपण पाहतच नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती अशा अवस्थेत आलेला असेल ज्या वेळेस असं वाटतं की त्या व्यक्तीचं निधन होऊ शकतं किंवा ज्या व्यक्तीची भावकी खूप मोठी आहे, अशा व्यक्तीने विवाहाच्या 5 दिवस, 7 दिवस किंवा 2 दिवस अगोदर देवक प्रतिष्ठा करून ठेवावी लागते. देवक प्रतिष्ठा केल्यानंतर त्या वधूवरांना विवाह होईपर्यंत सुतक पाळावे लागत नाही. त्यांचा विवाह पूर्णत्वास जाऊ शकतो. आता काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की 2 ते 3 दिवसात सण येतोय आणि त्या सणासाठी आम्हाला तयार व्हायचंय, म्हणून आम्ही दशक्रिया विधी हा 3ऱ्या दिवशीच करणार आहोत. किती या गोष्टी सुद्धा आपण हलक्यामध्ये घेतोय. काय होतं बरं जर दशक्रिया विधी 10 दिवसाच्या आत संपवला तर? दशक्रिया विधी 10व्या दिवशीच का करतात याच्या मागची शास्त्रीय कारण सांगतात. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत आपण सुतक पाळत असतो. पहिल्या 5 दिवसामध्ये त्या व्यक्तीचे पंचेंद्रिय तयार होतात. 6व्या दिवशी पासून 10व्या दिवशीपर्यंत त्या व्यक्तीला तहान, भूक लागण्याची जी क्षमता असते, जी चेतना असते ती निर्माण होत असते. जी व्यक्ती वारलेली आहे त्या व्यक्तीला अदृश्य स्वरूपात या गोष्टी प्रदान होत असतात, कारण ती व्यक्ती 10 दिवसानंतर अशा प्रवासाला जाणार असते ज्या त्या व्यक्तीला वेळोवेळी या सर्व अवयवांची गरज पडणार असते, ती पण अदृश्य स्वरूपात, जेणेकरून त्याने
ज्या इंद्रियातून जे योग्य त्या पद्धतीचे काम केलेलं आहे किंवा जे चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे ते स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाऊन त्याला त्या गोष्टीची पूर्ण तऱ्हेने सिद्धता करावी लागते किंवा त्या गोष्टी भोगाव्या लागत असतात. जर आपण 10 दिवस सुतक पाळलंच नाही, 10 दिवस आपण सुतकाचे जे काही नियम आहेत त्याची पूर्तताच केली नाही, तर अशा वेळेला अशा व्यक्तीचे जे पंचेंद्रिय असतात त्याच्यापैकी एखादा इंद्रिय बनतच नव्हतं आणि 10व्या दिवसापर्यंत जर ते नियम पाळले नाही तर त्या व्यक्तीला भूक आणि तहान लागण्याची क्षमता प्रदानच होत नाही. अशा व्यक्तीचा आत्मा जो आहे तो अपंग म्हणून जन्माला येतो. म्हणजेच त्याची पुढली जी काही योनी असते, पुढे तो एखादा प्राणी बनवून जन्म घेणार असेल किंवा माणूस बनूनच जन्म घेणार असेल, तर अशा व्यक्तीचं जे शरीर आहे ते पूर्णपणे न बनल्यामुळं अपंग म्हणून जन्माला येतो आणि अकालीच मृत्यू होतो. याचं पाप आपल्याला लागत असत. घर परिवार म्हणून आपली ती जबाबदारी आहे की आपण आपल्या पूर्वजांचे नियम किती पाळत आहोत, आपली परंपरा आपण किती जपत आहोत. जर 10 दिवसाच्या आत 10वा घालण्यात आला तर अशा घरामध्ये पितृदोष लागतो, प्रेत शाप लागतो आणि अशा घरामध्ये सुख शांतता कमी होते. ऐश्वर्याची भरभराट होण्याऐवजी पैशाची कमतरता सुरू होते. घरामध्ये अनेकांना अनेक प्रकारच्या अडचणी सुरू होतात. एवढं सगळं जर भोगण्याची तयारी असेल तर 10 दिवसाच्या आत 10वा नक्कीच करा. ज्यांना शास्त्र पाळायचं आहे ते या गोष्टी करणार नाहीत आणि ज्यांना शास्त्राची काहीच घेणं देणं नाही ते लोक या गोष्टी नक्की करू शकतात.